नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहता बीबीजी न्यूज तुमचं। आपण आलेलो आहो मोहाडी येथे, ज्या ठिकाणी नगरपंचायत करून घनकचरा संकलन आणि प्रक्रिया याचा एक प्रकल्प उभारण्याचा सुरू करण्यात आला आहे, परंतु याला शेतकऱ्यांचा मोठा विरोध दिसून येत आहे। यांचं म्हणणं आहे की ही जी जागा आहे ही वास्तविक नाल्याची आहे, म्हणजे इथून पावसाळ्यामध्ये या ठिकाणून पाणी वाहते आणि काय शासनामध्ये नोंदही आहे की या ठिकाणी नाला आहे, परंतु 2022 मध्ये जिल्हाधिकारी कदम यांनी या जागेचा निस्तार काढून, म्हणजे नाला हा काढून शासनाच्या याच्यामधून याला हे प्रकल्पाची जागा दिलेली आहे। म्हणजे ही पूर्णपणे अवैधपणे या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आहे। याबाबत जरी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली, परंतु आयुक्तांनी सांगितलं की असं निस्तार कमी करता येत नाही आणि तो प्रकल्प काही कागदाकरता परत पाठवला आहे। अद्यापही ही जागा पूर्णपणे त्यांच्या कब्जात आली नाही, परंतु पंचायत ही दादागिरीने आणि कुठल्याही कायद्याला न जुमानता हा प्रकल्प सुरू करत आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याने खड्डे करायला सुरुवाती केलेली आहे आणि या खड्ड्यामध्ये तुम्ही बघू शकता रेती निघालेली आहे, कारण या ठिकाणी पूर्वी नाला होता आणि हा पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण शेतकऱ्यांचा पाणी वाहून नेत होता। जर या ठिकाणी प्रकल्प झाला तर पावसाळ्यामध्ये हा जो पाणी आहे निसर्गाचा नैसर्गिक पावसाळ्याचा पाणी वाहून जाणार तो थांबेल आणि या शेतकऱ्यांना मोठा भारी नुकसान होऊ शकतो। तसंच नुकसान पुन्हा जर या ठिकाणी प्रकल्प झाला तर या ठिकाणचा कचराही त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊ शकतो। माझ्यासोबत तुम्ही बघू शकता शेतकरी आहे, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। तुमचं नाव काय आहे आणि काय समस्या आहे? माझे नाव सेवक चिंदालोरे, मी कळमना येथील शेतकरी आहे आणि माझी प्रकल्पाच्या पूर्व बाजूला माझी शेती अगदी लागूनच आहे आणि प्रकल्पाच्या पश्चिम बाजूला प्रकल्पासाठी जी जागा मुकरर करण्यात आलेली आहे अवैधपणे आणि प्रकल्पाच्या उजव्या बाजूला मोरगाव येथील जागा शेतकऱ्यांची जागा लागून आहे। तेथील किमान 500 ते 700 एकरांच्या वेस्टेज वॉटर आणि कॅनलच्या वेस्टेज वॉटर या ठिकाणी हो आणि या संपूर्ण जागेवरून आमच्या शेतीला जाण्या येण्याच्या वहिवाटी मार्ग आणि पाणी जाण्याचा नैसर्गिक मार्ग हा इथलाच असून शासनाने आम्हाला विश्वासात न घेता नगरपंचायतीला अवैधरित्या जागा सोपविण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे या ठिकाणी जो कचरा संकलन आणि त्याच्यावर प्रक्रिया करणे काम नगरपंचायत मधून करण्याचा त्यांनी जो बेत आखलेला आहे हा आमच्यासाठी मारक ठरणार आहे। आमच्या शेतीच्या किंमतही यामुळे कमी होणार आहे आणि हा एक मोठा प्रकल्प असल्यामुळे आम्हाला कुठंतरी याची झळ प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वच शेतकऱ्यांना पोहोचणार आहे। त्यामुळे हा अवैधरित्या याचा कुठलाही आराखडा तयार न करता नगरपंचायतीने या ठिकाणी बांधकाम करण्याचा जो केविलवाना प्रयत्न केलेला आहे आणि शासनाची पूर्णपणे मंजुरी न घेता या ठिकाणी हा जो अवैधरित्या प्रकल्प उभारण्यात येत आहे याला आमचा विरोध आहे। त्यांनी या प्रकल्पासाठी जी जागा मुकरर केलेली आहे ते कुठंतरी बदलवून आम्हा शेतकऱ्यांना हिताचा निर्णय घेऊन आम्हाला न्याय देण्यात यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आपल्या न्यूजद्वारे। काय माणिकचंद धनराज निमकर, मी पण कळमनेचा शेतकरी आहे आणि हा जो इथं प्रकल्प तयार होत आहे हा माझ्या तरी मते कायद्याला करून सुरू नाही आहे, तरी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माझी हीच मागणी आहे की ही जागा रद्द करून या प्रकल्पात। बाजीराव निमकर आहे, बाजीराव दसरा निमकर आहे। माझ्या शेतातून पाणी कमीत कमी 500 पाणी वाहते, तरी पण वाहते, तरी पण 2-3 दिवस झडवा राहिला तरी माझी 2 एकर जागा दुखते, दुधावर पाणी निघत नाही। आता झाल्यावर कुठून निघेल पाणी? तुम्ही बघू शकता की जर हा प्रकल्प पूर्णत्व झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या भारी नुकसान होणार आहे, कारण जर हा प्रकल्प झाला तर पाणी थांबेल आणि हा पावसाळ्याचा पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाईन, शेतकऱ्यांना भारी नुकसान होऊ शकतं। तरी हा प्रकल्प लवकरात लवकर बंद करावा अशी यांची मागणी आहे। मी गणेशराव, बीबीजी न्यूज तुमचं।